एक्झॅक्टली मोशी मधले जे स्टुडंट्स होते त्यांना एवढा लांब ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असायचा, तर दादांनी त्यासाठी कॉलेज इथे आणलं, इवन कोर्ट आणलेला आहे, त्याच्यानंतर पोलीस आयुक्तालय आणलेले. तर मला असं वाटतंय नको नकोशी वाटणारी ही जी मोशी होती आता प्रत्येक नागरिकांना हवी हवीशी वाटते, कारण दादांनी त्याच्यावर खूप छान प्रोजेक्ट केलेला आहे. वेस्ट टू एनर्जी डेव्हलपमेंट झालेली आहे हे कोणीही सांगू शकते. इवन छोट्या मुलाला जरी विचारलं तरी तो हेच सांगेल की झालेलं आहे. जो इन्सिडेंट अदर स्टेटमध्ये घडतात, अदर विधानसभेमध्ये घडतात महिलांच्या सुरक्षेत रिलेटेड, तो भोसरी विधानसभेमध्ये असा एकही इन्सिडेंट झालेला नाही. की जो 10 वर्षामध्ये विकास झालाय तो 99% झालेला आहे. 1% रिमेनिंग जो आहे डेव्हलपमेंट, तो जर 100% करायचा असेल तर आपल्याला दादांनाच आमदार म्हणून परत आणावं लागेल. नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे. आज आपण एका अशा भगिनींची चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत की राजकारणाच्या सारीपाटावरती त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं आहे. नगरसेवक पद असलं काय, नगरसेवक पद नसलं काय, परंतु ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. ज्या समाजाने अतिशय विश्वासाने आपल्याला नगरसेवक पदापर्यंत पोहोचवलं त्या समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं. उच्च शिक्षित आहेत, टेल्कोसारख्या कंपनीमध्ये जॉबला असताना सुद्धा त्यांनी कौटुंबिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था या सगळ्या गोष्टी सांभाळत आपल्या प्रभागाला किंवा आपल्या कामाच्या संदर्भात भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठं काम उभं केलेलं आहे. अशा आदरणीय सौभाग्यवती सारिकाताई नितीन शेठ बोराडे आज आपल्या समितीत चर्चा करण्यासाठी आहे. ताई नमस्कार, आपलं आमच्या या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. ताई, मला फक्त सुरुवातीला एक सांगा की तुमचं माहेर इथं आहे आणि सासर इथंच आहे. तुम्हाला या भोसरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्या मोशी गावाचं किंवा ज्या प्रभागाचं नेतृत्व करता, तो तुम्ही नगरसेवक होण्याच्या अगोदरचा प्रभाग आणि तुम्ही नगरसेवक झाल्यानंतरचा प्रभाग, याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो? खूप डिफरन्स आहे. टोटली 100% ओके नसतं, पण 99% डिफरन्स झालेला आहे. जे डीपी रस्ते होते, ऍक्च्युली मोशी हे समाविष्ट गावामध्ये जो आधी डेव्हलपमेंट नव्हती ती आता डेव्हलपमेंट झालेली आहे. डीपी रस्ते झालेले आहेत, स्कूल्स झालेले आहेत छान, इवन सीओईपी सारखं कॉलेज जे आमच्या इथल्या एक्झॅक्टली मोशी मधले जे स्टुडंट्स होते त्यांना एवढा लांब ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असायचा, तर दादांनी त्यासाठी कॉलेज इथे आणलं, इवन कोर्ट आणलेला आहे, त्याच्यानंतर पोलीस आयुक्तालय आणलेले, आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय वुड लाईक टू टेल यू, कचरा डेपो. मी तर माझ्या पॉलिटिकल करिअरमध्ये मी पाहिलेले जेव्हा 7 वर्ष झालेले आहे त्याच्या आधी आणि त्याच्या आत्तापर्यंत पाहिलेले विरोधक ऑपोजिट पार्टी ही फक्त आंदोलनच करताना पाहिलेले, डेव्हलपमेंटकडे त्यांचे काही वाटचाल पाहिलेली नाही आतापर्यंत. जस्ट ऑपोजिशन कसं करायचं हेच पाहत आलेली आतापर्यंत. तर मला असं वाटतंय नको नकोशी वाटणारी ही जी मोशी होती आता प्रत्येक नागरिकांना हवी हवीशी वाटते, कारण दादांनी त्याच्यावर खूप छान प्रोजेक्ट केलेला आहे. वेस्ट टू एनर्जी, वेस्ट पासून एनर्जी कशी क्रिएट करायची याच्या आधी होते पॉलिटिकल लीडर, पण त्यांचं हे विजन आणि मिशन असं नव्हतं. दादांचं विजन आणि मिशन इतकं क्लिअर आहे ना, त्यात नक्कीच प्रॉफिट होतो भोसरी विधानसभेला. म्हणजे मला एक सांगा, तुम्ही तर नगरसेविका राहिलेला आहात, तुम्ही सामाजिक काम करता. बऱ्याचशा विरोधकांचं म्हणणं असं आहे की भोसरीमध्ये विकासच झाला नाही. तुम्ही नगरसेवक म्हणून काय पाहाल त्याच्याकडे? झाला नाही, इट्स टोटली रॉंग. विकास झालाय, डेव्हलपमेंट झाली आहे. डेव्हलपमेंट ही सांगावी लागत नाही, ती दिसते ऑटोमॅटिकली. मग तुम्हाला डेव्हलपमेंट झाली ही दिसते, मग लोक का म्हणतात विकास झाला नाही? ते त्यांच्या बघण्याचं विजन तसं आहे. ऍक्च्युली कसं असतं सांगू का, समोरची गोष्ट जर ती क्लिअर आहे, व्हाईट म्हणजे व्हाईट कलरची आहे, तुम्ही जर त्या गोष्टीला जर व्हाईट कलरनीच पाहिलं नाही, वेगळ्या कलरनी दिसलं तर तुम्हाला वेगळंच दिसणार आहे. तुमची दृष्टी जशी आहे तसं दिसतं. जसं रेनबो मध्ये एवढे कलर्स असतात, तर तुम्ही एक्झॅक्टली कुठला कॅच करता. जर तुम्ही रॉंग कलर कॅच केला तर ती गोष्ट रॉंगच दिसणार आहे. डेव्हलपमेंट झालेली आहे हे कोणीही सांगू शकते. इवन छोट्या मुलाला जरी विचारलं तरी तो हेच सांगेल की झालेलं आहे. आणि दादांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी माहितीये का, दादा हे ऑलराऊंडर आहे. का ऑलराऊंडर आहे? कारण वोटर्स ही व्हरायटी असतात. कोणी इंडिव्हिज्युअल काम केले म्हणून, कोणी कॉमन काम केले म्हणून, असं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन असतं.
तर दादा इच अँड एव्हरी ठिकाणी ऑलराऊंडर आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचलेत. कोणीच असं अपोज करू शकत नाही की विकास झालेला नाहीये. विकास झालाय हे तुम्ही मान्य करता. मला एक सांगा ताई, जेव्हा आपण बोर्ड पाहतो, म्हणजे विरोधकांचे काही लोक असे सांगतात की नगरसेवक प्रेशरमध्ये काम करतात, मग त्या तुमच्या बोर्डवरती लिहिलेलं असतं की आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली. मग मार्गदर्शनाखाली काम करणं योग्य आहे की अयोग्य आहे? कुठलीही गोष्ट करताना ही गुरुची आवश्यकता असते. विदाउट गुरु नथिंग इज पॉसिबल. त्यामुळे ते आमचे गुरु आहेत, ते अंडर गायडन्स त्यांच्या काम करणारच आम्ही. म्हणजे त्यांचं व्हिजन आहे, काम करण्याचं काम तुम्ही करताय. मला एखादी गोष्ट अशी सांगा ताई, तुम्ही नगरसेवक असताना किंवा आत्ताचं तुमचं जो काही सामाजिक काम चालू आहे, हे दादांच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट आहे का जी तुमच्या कायम स्मरणामध्ये राहील, एक महिला भगिनी म्हणून? मी प्रभागात वावरत असताना बऱ्याचशा महिला भगिनी भेटतात. जो इन्सिडेंट अदर स्टेट मध्ये घडतात, अदर विधानसभेमध्ये घडतात महिलांच्या सुरक्षेत रिलेटेड, तो भोसरी विधानसभेमध्ये असा एकही इन्सिडेंट झालेला नाही. त्यामुळे सेक्युअर वाटतं लेडीजला. त्यामुळे असेच आमदार हवेत राहण्यासाठी. भोसरी विधानसभा सुरक्षित आहे, सेफ आहे. एक महिला म्हणून जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो, मग त्यांनी केलेली कामं असतील, अनेक कामं आहेत, ती वाखाणण्याजोगी आहेत. या मतदारसंघाला एक वेगळी ओळख त्या माध्यमातून मिळालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि त्याच्यामुळं विकास झाला आहे. ताईंचं म्हणणं आलं की स्मरणामध्ये राहणारी कोणती गोष्ट, तर ती इथं सगळ्यात जास्त कोणती महत्वाची गोष्ट आहे विकासाबरोबर, तर ती म्हणजे महिलांचं सुरक्षितता. दादांच्या बाबतीत तुम्ही मतदारसंघात जनतेला एक महिला भगिनी म्हणून काय आवाहन कराल? एवढंच सांगेन की जो 10 वर्षामध्ये विकास झालाय तो 99% झालेला आहे. 1% रिमेनिंग जो आहे डेव्हलपमेंट, तो जर 100% करायचा असेल तर आपल्याला दादांनाच आमदार म्हणून परत आणावं लागेल. जेव्हा एक महिला भगिनी इतक्या मनापासून दादांच्या बाबतीत बोलते, दादांच्या विकासाच्या संदर्भामध्ये बोलते आणि एज्युकेटेड आहे, शिक्षण झालेलं आहे, सामाजिक ज्ञान आहे, राजकीय वारसा त्यांनी आता चालवलेला आहे, समर्थपणे प्रभागातला विकास करण्याचं काम केलेलं आहे, उद्योजक क्षेत्रामध्ये त्या आहेत, इंग्लिशवरती प्रभुत्व आहे, अभ्यासपूर्ण बोलणं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग जेव्हा एखादी भगिनी एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल इतक्या चांगल्या पद्धतीने बोलते, आपलं मत अतिशय स्पष्टपणे त्या मांडतात, त्यांना व्यासपीठावरती गेल्यानंतर प्रभुत्व प्रभावीपणे वक्तृत्व करत असताना आपण केलेली कामं, दादांनी केलेली कामं ह्या त्या प्रभावीपणे मांडतात. आणि या सगळ्या गोष्टी मांडत असताना या सगळ्या मुलाखतीतून एकच पॉझिटिव्ह थिंकिंग गोष्ट आहे, ती म्हणजे अशी की या भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला सुरक्षित आहेत आणि सगळ्यात मोठा विकासाबरोबर तो महत्त्वाचा मुद्दा आहे. ताई, तुम्ही आज आमच्या इथं आलात, तुमचा वेळ दिला, तुम्ही दादांबद्दल बोललात, महिलांच्या बाबतीत बोललात, विकासाच्या बाबतीत बोलला. जी नरेटिव्ह चर्चा चालू आहे विरोधकांची, ती पुसून काढण्याचं काम तुम्ही विकासाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण इथं आलात, वेळ दिलात, त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद.